looking from the scripture, that is Psalm 103 verse 2. Bless the Lord, O my soul, and forget not His benefits. आणि जसं आपण स्तोत्रसंहिता 103 याच्या दुसऱ्या वचनामध्ये मी पाहत आहोत की हे माझं जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्यानं केलेले सर्व उपकार विसरू नकोस. But further, when David is reminding to his own soul, आणि पुढे जाऊन ज्यावेळेस दावीद स्वतःच्या आत्म्याला ज्यावेळेस तो आठवण करून देत आहे, bless the Lord, O my soul, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर and forget not His benefits. आणि त्याचे सर्व उपकार विसरू So नको. Psalm 116 verse 12 he says, what shall I render unto the Lord for all His benefits towards me? आणि स्तोत्रसंहिता 116 मध्ये आणि 12व्या वचनामध्ये इथं तो सांगत आहे की परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उत्तराई होऊ. God is doing wonderful things in our life. आणि देव आमच्या जीवनामध्ये पुष्कळशा सुंदर अशा गोष्टी तो करत आहे. And we need to be grateful unto God. We need to render unto the Lord for His all benefit. आणि मग आम्ही त्या उपकारांबद्दल देवाने जे आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे त्या सर्व गोष्टींबद्दल आम्ही त्याचे उपकार स्मरण केले पाहिजेत, त्याला धन्यवाद दिला पाहिजे. And further, verse 13, now David is saying, what can we give unto the Lord? आणि पुढे दावीद आम्हाला इथे सांगत आहे की आम्ही देवाला काय देऊ शकतो, आम्ही कसं त्याच्या उपकारामधून उतराई होऊ And he शकतो. says in 13th verse, I will take up the cup of salvation. आणि पुढे तो सांगत आहे की मी तारणाचा प्याला माझ्या हातामध्ये घेईन. So last Sunday we saw what is the cup of salvation. आणि गेल्या रविवारी आम्ही पाहिलेलं आहे की तारणाचा प्याला म्हणजे काय. So let us go further, and the second point, here we see that first thing he said, I will take up the cup of salvation. And second he says, and call upon the name of the Lord. आणि पहिली गोष्ट तो ह्या वचनामध्ये 13व्या वचनामध्ये म्हणत आहे की मी तारणाचा प्याला माझ्या हातामध्ये घेईन. आणि दुसरं तो सांगत आहे, दुसरी गोष्ट तिथं नमूद करत आहे की मी परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. Now yesterday I was looking and I myself was a little bit confused. आणि मी काल मी पाहत होतो, मनन करत होतो आणि मी स्वतःच थोडा गोंधळलो त्या Means गोष्टी. confused in a sense, I wanted to know, more in clarity. आणि गोंधळ याचा अर्थ की मला अधिक स्पष्टपणे ते गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. Because when you read in English or in Marathi, धावा करीतो, call, I will call upon the name of the Lord. आणि मग ज्यावेळेस इंग्लिशमध्ये असेल किंवा मराठीमध्ये असेल, ज्यावेळेस आम्ही मग बघतो की मी देवाच्या नावाचा धावा करीतो. Calling upon the name of the Lord परमेश्वराच्या नावाचा धावा करणे and pray. What is the difference between? आणि प्रार्थना करणे ह्यामध्ये काय फरक आहे. Both are similar to that we are calling on the name of the Lord. We are praying, we are speaking unto the Lord. आणि मग आम्ही दोन्ही सारखेच आम्हाला जाणवतात, कारण आम्ही परमेश्वराच्या नावाचा धावा करतो किंवा परमेश्वराच्या नावानं प्रार्थना करतो, त्याच्याशी बोलतो, त्याला आपल्या समस्या सांगतो. Many times David has mentioned in his Psalms, I called upon the name of the Lord and He answered my prayer and He delivered me from my problems. आणि मग पुष्कळ वेळा दाविदाने इथं आपल्याला सांगितलेलं आहे की मी माझ्या परमेश्वराचा मी धावा केला आणि त्यानं माझ्या समस्येमधून माझा सुटका केली, त्यानं मला माझ्या संकटातून सोडवलेलं आहे. Now my question arises, the question came to me, why didn't David say that I prayed unto the Lord? आणि मग माझा प्रश्न हा झाला की का दाविदाने इथं म्हटलेलं नाही की मी प्रभूला प्रार्थना केली. There is a vast thing to understand. Difference between calling on the name of the Lord and praying unto the Lord. आणि मग खूप मोठा फरक आहे आणि समजून घेण्यासाठी आहे की प्रार्थना करणं आणि देवाच्या नावाचा धावा करणं यामध्ये काय फरक आहे. And why prayer is required. आणि का प्रार्थनेची गरज आहे. Why prayer began. Why prayer began. आणि का प्रार्थनेची सुरुवात झाली पाहिजे. Why prayer, का प्रार्थना सुरुवात झाली. Why prayer began. That's important. Why we have to pray. आणि का आम्ही प्रार्थना केली पाहिजे. Why we have to call upon the name of the Lord. का आम्ही देवाच्या नावाचा धावा केला So पाहिजे. let us see the difference between calling upon the name of the Lord, call or calling, and prayer or prayer. What you say.
मग देवाच्या नावाचा दावा करणे आणि प्रार्थना करणे यामधला फरक आम्ही जाणून घेऊया आज. Let us look to the call or calling. आणि मग आमचं लक्ष आम्ही देवाच्या नावाचा धावा करणे याच्याकडे आम्ही केंद्रित करूया. So, calling is, broader sense of being drawn, called to a particular purpose. आणि मग आमच्या जर धावा करण्याचा अर्थ की आमचं पूर्ण एखाद्या उद्देशासाठी आम्ही त्याच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं असं आहे, Or a path. किंवा त्या मार्गावरती चालणं. Often associated with a sense of divine guidance. किंवा त्या दैवी मार्गदर्शनाच्या मार्गामध्ये येणं किंवा त्याची अपेक्षा करणं. More direction in life. आणि जीवनामध्ये अधिक मार्गदर्शन आत्मसात करणं किंवा त्याच्यासाठी मागणी करणं. Now when we say about prayer, मग ज्यावेळेस आम्ही बघतो की प्रार्थना it's a communication with divine being. आणि मग हे देवाबरोबरचं आमचं दैवी. बोलणं आहे, देवी बोलणं आहे. Often involving specific words, आणि एक विशेष असे शब्द घेऊन आम्ही येतो. rituals, आत्मिक, धार्मिक or request, किंवा विनंती आम्ही घेतो. specific act of communication. आणि मग एक विशेष असं जे पद्धत आहे जी आम्ही एकमेकांशी बोलतो किंवा संवाद साधतो. Dear people of God, in the world there are different ways people approach to God. That is what it is trying to say. आणि मग देवाकडे येण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने लोक येतात. When we look for the calling, is feeling of being drawn to a particular vocation or mission. आणि मग ज्यावेळेस आम्ही धावा करणं म्हणतो त्यावेळेस एक विशेष अशा गोष्टीनं उद्देशानं देवाकडे येणं आणि त्याच्या धावा करणं, त्याला बोलणं, त्याच्याशी मनन करणं. Whereas prayer is a structure practice with specific words, rituals, again spontaneous conversation with a divine being. आणि मग प्रार्थना करणं ह्या त्या दैवी गोष्टींच्या ह्याच्यामध्ये एक विशेष उद्देशानं येणं, विशेष माध्यमातून एक बोलण्याच्या द्वारे तिथं संबोधणं, देवाशी संबोधणं. May God help you. I tell you, it is more similar, but there is a lot of difference is there. May God give it grace to understand. Just pay your attention. I'll try my best to explain you. आणि आम्हाला माहित आहे की पुष्कळचं साम्य ह्याच्यामध्ये आहे. प्रभू तुम्हाला सहाय्य करो हे समजून घेण्यासाठी, आणि तुमचं लक्ष इकडे केंद्रित असू दे की आणि मी माझ्या परीनं मी पूर्ण प्रयत्न करेन की व्यवस्थित रीतीने तुम्हाला Let us समजावं. look to the call आणि आम्ही बोलावण्याकडे आम्ही बघूया. associated with a sense of destiny or purpose. आणि मग अशा गोष्टीनं ते भरलेलं आहे की आम्ही गंतव्यापर्यंत पोहोचावं, की जे उद्देश आमच्या जीवनामध्ये आहे तो पूर्णत्वामध्ये यावा. Suggesting that one's life has a specific direction or meaning. आणि मग तिथं सांगितलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये एक विशेष असं आमचं उद्देश पाहिजे किंवा त्याला अर्थ पाहिजे. Or even it says the call is the being guided by a higher power or divine will. किंवा बोलवणं, धावा करणं म्हणजे एक अशा दैवी गोष्टींनी ते आम्हाला ते चालवतं किंवा त्याच्या दैवी इच्छेनं आम्हाला ते चालवतं. Divine, the call, focuses on specific path or purpose. आणि मग ते दैवी बोलावणं जे आहे एक विशेष अशा मार्गावरती किंवा विशेष अशा उद्देशानं आम्हाला चालवत असतं. It's a call is an internal drive or feeling. आणि मग तो आमच्या अंतःकरणातला जो कोरडेपणा आहे किंवा आमची जी भावना जी आहे, It's a drive, it's a force or inner feeling, आणि internal आमचा feeling. आत्मिक जो भावना आहेत किंवा तो जो त्याकडे प्रवृत्त करतो आपल्याला, त्या गोष्टीसाठी प्रवृत्त करतो. दॅट्स अ फोर्स, ड्राईव्ह फोर्स, इंटरनल फोर्स. आतून एक प्रकारचा आपल्याला प्रेरणा त्या गोष्टी करण्यासाठी येतात. फुलफिलिंग वन्स पर्पज. आणि मग एकाच उद्देशासाठी त्या गोष्टी आमच्यामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये आमचं एक द्वंद्व सुरू होतं. Whereas we look to the prayer, ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेकडे बघतो, various purpose, वेगवेगळे उद्देश आहेत. requesting something,
काहीतरी गोष्टीसाठी आम्ही विनंती करतो, expressing gratitude, आम्ही धन्यवाद करतो seeking guidance, आणि आम्ही मार्गदर्शनासाठी तिथं येतो simply connecting with divine. आणि मग त्या दैवत्वामध्ये आम्ही जोडलं जातो. Broader form of communication. Prayer is a broader form of communication. आणि मग प्रार्थना ही एक मोठा मार्ग आहे देवाबरोबर संवाद साधण्यासाठी. Prayer is an act of communication. आणि प्रार्थनाची आहे ती संवादाची कृती आहे. So when we look to this all, ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टींच्याकडे you'll पाहतो, understand further what I'm trying to put before you today. आणि मग तुम्हाला पुढे अर्थ लक्षात येईल की मी तुम्हाला आज नेमकं काय सांगायचा Now प्रयत्न करत when आहे. Jesus prayed, ज्यावेळेस येशूने प्रार्थना केली how did he define prayer? आणि मग त्याने कशी प्रार्थना केली? A deep personal relationship with God, आणि देवाबरोबर एक वैयक्तिक खोलवरचं नातेसंबंध ठेवून, characterized by trust, आणि मग जे व्यक्तिमत्व त्याचं आहे की त्याचा विश्वास ठेवून, dependence, and a desire to align with one's will with God. आणि मग तो देवावरती अवलंबून होता. उद्देश देवाची इच्छा पूर्णतेचा उद्देश होता. It involves both speaking to God and listening to Him. आणि यामध्ये दोन गोष्टी नमूद आहेत, देवाबरोबरचं बोलणं आणि देवाकडून ऐकणं. Many times what happens? पुष्कळ वेळा काय होतं? Prayer means we just talk. आणि प्रार्थना म्हणजे आम्ही नुसतं बोलतो. Prayer means we will talk, God will just listen to us. आणि मग प्रार्थना म्हणजे आम्हाला असंच वाटतं की आम्ही बोलतो आणि देव फक्त आमचं ऐकतो. Because we have got big list. कारण आमच्याकडे खूप मोठी लिस्ट असते. But Jesus defined prayer is it involves both speaking to God and listening to Him. पण येशू ख्रिस्ताची जी प्रार्थना आहे तो त्याच्यामध्ये तो दोन्ही बाजूचा आहे. तो देवाशी बोलतो, देवाला विनंती करतो आणि देवाकडून ऐकतो देखील. It should be done with sincerity and a focus on God's glory. आणि ही गोष्ट जी आहे गांभीर्यानं आम्ही केली पाहिजे आणि देवाच्या गौरवाबरोबर आम्ही संपूर्णपणे आम्ही अवलंबून राहून ते केलं पाहिजे. Great man of God, the Billy Graham, one of the biggest evangelists in the whole world. आणि संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेले एक मोठे सुवार्तिक बिली ग्राम जे आहेत, He describes about prayer. आणि मग त्यांनी प्रार्थनेविषयी सांगितलेलं आहे. True prayer is a way of life. आणि मग खरी प्रार्थना जी आहे तो जीवनाचा एक मार्ग आहे. A way of life, a lifestyle. It's a prayer. It's not an occasion or a moment or time. It's a lifestyle, way of life. ती एक जीवन पद्धती आहे. Yeah, जीवन शैली, जीवन पद्धती. Not just for use in case of emergency. आणि मग फक्त अगदी आता आपत्काळामध्ये ते वापरण्यासाठी नाहीये. It's an example. Every vehicle, whether it's a 2-wheeler or 4-wheeler, they give when you buy a new bike or car, they will give a first aid kit. First aid kit. Aid kit. Medical kit. फर्स्ट एड किट. First aid kit. ज्यावेळेस प्रत्येक कुठलीही गाडी आम्ही जर घेतली, मग 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल, तर त्यामध्ये फर्स्ट एड किट जे आहे जे प्रथमोपचारासाठी वापरलं जाणार आहे त्याच्यामध्ये किट असतं. I did not knew it was there in my bike. Then later I saw it was expired and I just threw it out. आणि मला सुद्धा माहित नव्हतं की माझ्या गाडीमध्ये ते आलेलं आहे. त्याच्यानंतर मी पाहिलं तर ते एक्सपायर झालेलं आहे आणि मग ते फेकून द्यावं लागलं. Means when we use that, it is for just an emergency. When it is you will not say like that. Oh, cotton is there, the cream is given, so I must use it. You will not use that way. आणि मग ज्यावेळेस ते दिलं जातं फर्स्ट एड किट, त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस अत्यावश्यक गरज असते त्याची, त्यावेळेस ते वापरण्यासाठी आम्हाला दिलं जातं. आपण असं म्हणू शकत नाही, अरे तिथं कापूस दिलेला आहे, क्रीम दिलेला आहे, मग मला हे वापरायलाच पाहिजे म्हणून मी वापरतो, असं मी ते वापरू शकत नाही. But most of the people पण पुष्कळशे लोक use prayer as an emergency. आणि लोक जे आहेत प्रार्थनेची त्याच वेळेस ते वापर करतात ज्यावेळेस त्यांना अत्याधिक गरज असते. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले आहेत तेव्हा त्यांना देव आठवतो. When the problem comes, oh Lord, where are you? Hear my cry.
आणि जेव्हा समस्या येते तर आम्ही अशा प्रकारे देवाकडे ओरड करतो, कुठं आहेस देवा, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे, मी तर रडत आहे. One young boy, he died I think, year back, 8 months or year back, he died in a hospital. आणि एक तरुण मुलगा वर्षापूर्वी का 8 महिन्यापूर्वी तो हॉस्पिटलमध्ये मरण पावला. Heavy drunkard. आणि मग तो खूप दारू प्यायचा. He was a church goer person, आणि मग तो चर्चला जाणारा मुलगा होता, but heavy drunkard. पण खूप प्यायचा. He wasted his life त्याचं जीवन त्यानं व्यर्थ घालवलं. on the deathbed. आणि मग त्या मरणाच्या शय्येवरती मरण अवस्थेमध्ये असताना Now he told his brother, आणि तो आपल्या भावाला म्हणत आहे, if God saves me no, I will serve the Lord. आणि जर देवानं मला आता वाचवलं ना, मी देवाची सेवा करेल. You get the point? समजतंय तुम्हाला? This emergency will call God. If you save my life no, then I will serve you. आणि म्हणजे आमच्या परीक्षा ज्यावेळेस समस्या आमच्या जीवनामध्ये असते, आम्हाला कोणताच मार्ग नसतो, त्यावेळेस आम्ही देवाला आरोळी मारतो, तू मला वाचवलंस ना, मग मी तुझी सेवा करेन. पण जोपर्यंत आम्ही चांगला असतो, आम्ही देवाकडे कधी Whereas he had got many opportunities. He was counseled, he was told, give up that drinking. He never listened. आणि त्याला पुष्कळशी संधी देवानं उपलब्ध करून दिली होती. देवाला सांगता लोकांनी त्याला उत्तेजन दिलं होतं, त्याच्याशी संवाद साधला होता, प्रार्थना केली होती की सोड ते दारू, पण त्यानं कोणाचंच ऐकलं नाही. So Billy Graham says true prayer is a way of life, not just for use in case of emergency. आणि म्हणून बिली ग्रामने इथे सांगितलेलं आहे किंवा ते म्हणत असत की खरी प्रार्थना म्हणजे जीवनशैली आहे, जीवन पद्धती आहे, फक्त संकट काळामध्ये देवाला बोलण्यासाठी ती प्रार्थना नाही. We are sitting to eat. Lord, bless this food. Bless mommy, daddy, everybody. Amen. आणि ज्यावेळेस आम्ही जेवणाला बसलेलो आहे, आमची प्रार्थना, देवा जेवणाला आशीर्वादित कर, मम्मीला आशीर्वादित कर, डॅडीला आशीर्वादित कर. आमेन. Going to bed. झोपायला गेलो. Going to bed. Protect me. Keep me away from all dangers. Good night. Amen. आणि आम्ही झोपत आहे आणि मला संरक्षण कर, प्रत्येक अपघातापासून, प्रत्येक गोष्टीपासून आमचा बचाव कर. आमेन. Are we talking to God? Are we praying to God? Are we communicating with God or commanding God? काय मी देवाशी बोलत आहे, देवाशी संवाद साधत आहे, का मी देवाला आदेश देत आहे? Make it habit, Billy Graham says. आणि मग बिली ग्रामने सांगितलेलं आहे की तुमची जीवन पद्धती, जीवनशैली बनू द्या. And when the need crisis, you will be in a practice. Means where the need is there, you don't have to, means now you don't know what to do, now you try to practice to fight something. आणि मग ज्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थानं त्या प्रार्थनेची गरज असेल, ज्यावेळेस तुम्ही संकटामध्ये असेल, त्यावेळेस सराव तुमचा आधीच असावा. थोडक्यात उदाहरणच द्यायचं झालं तर युद्ध सुरू असताना की युद्ध होण्याच्या वेळेसच सैन्यांना प्रॅक्टिस दिली जात नाही, तर त्यांना आधीपासून दररोजचा सराव असतो की जेणेकरून जर युद्ध स्थिती उत्पन्न झाली तर त्यांना सराव असावा. Everybody has got a mobile. I'll give you best example of the mobile. आणि मग एक मोबाईलचं मी सुंदर उदाहरण देत आहे. Every day we do use. आम्ही दररोज याचा वापर करतो. Do you do like this? When there is a need, okay, now I need to make a call. Let me charge my mobile. Then I will make a call. आणि मग तुम्ही अशा प्रकारे करता की आता मला फोन करायचा आहे, फोनची गरज आहे, मग मी आता त्याला चार्ज करतो आणि मग मी फोन करतो. Oh, no balance? Okay, I will go to the shop. I will put balance and then I will make a call. आणि मग माझ्याकडे बॅलन्स नाहीये, चला मी आता जातो आणि बॅलन्स टाकतो मग मी कॉल करतो. Do you do like that? काय असं करतो का आम्ही? Before you are recharged your mobile, before it gets total drained out, you will recharge your mobile. आणि मग आम्ही ते बॅलन्स संपण्याच्या आधी आम्ही त्याच्यामध्ये बॅलन्स घालतो. त्याची बॅटरी पूर्णपणे बंद होण्याच्या आधी लगेच आम्ही त्याला चार्ज करून ठेवतो. Means like, when the need is there, your mobile should be recharged. You need to be prepared in prayer. आणि मग ज्यावेळेस आम्हाला त्या मोबाईलची आवश्यकता असते त्यावेळेस तो पूर्णपणे आमच्या उपयोगी येण्यासाठी सुस्थितीमध्ये असला पाहिजे. तसंच आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्हाला प्रार्थनेची गरज आहे त्यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये तयार असलं पाहिजे. So one more he says that prayer is one of our greatest privilege as God's children.
आणि मग देवाची लेकरं या नात्यानं आमच्यासाठी प्रार्थना ही एक सुंदर असं देवानं दिलेली संधी आहे. And even if God doesn't seem to answer our prayers at first, don't stop praying. आणि मग तिथं आणखीन गोष्ट सांगितलेली आहे खूप महत्वाची. जरी आम्हाला आमच्या पहिल्याच प्रार्थनेमध्ये जर आम्हाला उत्तर जरी मिळालं नाही तरी प्रार्थना करणं थांबू नका. So in prayer there are 4 words. प्रार्थनेमध्ये 4 गोष्टी आहेत, 4 शब्द आहेत P-R-A-Y. आणि 4 हे आहेत PRAY. Pray, P stands for praise. आणि मग P जे आहे ते प्रेज म्हणजे स्तुती करणं ह्यासाठी थांबलेलं आहे. R stands for repent. आणि R जे आहे पश्चात्तापासाठी आहे. A stands for ask. आणि A मागणी करण्यासाठी. Y stands for yield. आणि मग Surrender. Y जे आहे ते शरण जाणे किंवा स्वतःला समर्पित करणे ह्यासाठी आहे. What we know is prayer means, Lord, give this, give that, do this, do that. आणि मग आपल्याला जी प्रार्थना माहिती आहे म्हणजे आपली जी यादी आहे, देवा मला हे दे, ते दे, असं कर, तसं कर, फक्त दे. That is what we know prayer is all about. आणि मग हेच म्हणजे प्रार्थना आपल्याला एवढंच माहितीये की देवाकडे यायचं आणि मागायचं मागायचं मागायचं. So prayer involves 4 things. प्रार्थनेमध्ये 4 गोष्टी नमूद आहेत. Praise. स्तुती करणे. Start by acknowledging God's attributes and character and His action in our life, the world around you, what the Lord has done and doing, acknowledge. आणि मग आम्ही हे समजून घेणं की देव काय आहे, देवाचं गुणधर्म काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे आणि त्याला समजून घेऊन आमच्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, आम्ही कुठं होतो आणि देवाची इच्छा काय आहे हे जाणून घेणं. R stands for repent. आणि R जे आहे ते पश्चाताप आम्हाला दर्शवतं. Confess your sins and shortcomings. आणि आमच्या पापाची कबुली करणं आणि त्याच्यावरती पश्चाताप करणं. Seeking forgiveness and cleansing from God. आणि मग स्वतःला देवाला क्षमा मागणं आणि देवाला आपल्याला शुद्ध करण्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना करणं. A stands for asking. आणि A जे आहे ते मागणी करण्यासाठी आहे. Then at the A you need to present your needs, your request, your petition to God. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाचं सामर्थ्य समजून घेतो, ज्यावेळेस आमचा पश्चाताप आम्ही करतो, देवाला क्षमा मागतो, त्याच्याकडून शुद्धता अपेक्षा करतो आणि त्यानंतर आम्ही स्वतःच्या गुडघ्यावरती येऊन नम्रपणे आम्ही देवाला आदराने आमची मागणी पुढे ठेवली पाहिजे. Trusting in His provision and guidance. आणि मग त्याचा जो पुरवठा आहे आणि त्याचं जे मार्गदर्शन आहे त्यावरती विश्वास ठेवणं. And Y stands for yielding. आणि मग वाय जे आहे स्वतःला समर्पण करणं किंवा शरणागती पत्करण्यामध्ये आहे. Surrender your will to God's will. आणि तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या देवाच्या इच्छेमध्ये तुम्ही समर्पित करण्यासाठी आहे. When Y comes yielding, don't expect God to yield to your will. आणि मग ज्यावेळेस येतं की समर्पणामध्ये त्यावेळेस अपेक्षा करू नका की देवानं तुमच्या इच्छेप्रमाणेच करावं. Yield to God's will. देवाच्या इच्छेनुसार हो. Surrender our will to God's will. आणि आपली इच्छा देवाच्या इच्छेमध्ये पूर्णत्वामध्ये येण्यासाठी जसं येशूनं म्हटलं की तुझी इच्छा असेल तर हे होऊ दे. And Jesus said, He told in prayer, let your kingdom come as it is in heaven on earth. आणि प्रार्थनेमध्ये सुद्धा जे प्रभूची प्रार्थना आम्ही म्हणतो त्यामध्ये सुद्धा येशूने सांगितलेलं आहे जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर देखील होऊ दे. So let God's will be done in our life. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्णत्वास येऊ दे. Submitting to His plans and purpose for our life. आणि आपलं जीवन त्याच्या ज्या योजना आहेत आणि त्याचे उद्देश पूर्ण होण्यासाठी आम्ही समर्पित करण्यासाठी. Dear people of God, when we look to the scriptures, आणि माझ्या प्रियानो ज्यावेळेस आम्ही वचनामध्ये बघतो we understand that Adam and Eve walked with God. आणि आम्हाला हे समजतं की आदम आणि हवा देवाबरोबर चालले. Submitting to His plan. आणि मग त्याच्या योजना पूर्ण होण्यासाठी. And in the garden which God Himself provided for His very purpose. आणि त्या एदेन बागेमध्ये देवानं त्यांना सर्व प्रकारची फळं प्रत्येक उद्देशानं
त्यांना पुरवठा केला होता. And they are charged to turn the whole of creation into a place where God can be known and enjoyed. आणि मग त्यांना अशा प्रकारे निर्माण करण्यात आलं होतं की संपूर्ण जी निर्मिती होती, जिथं देव आहे तिथं देण्याची त्यांना हे होतं, सामर्थ्य होतं आणि त्याचा आनंद उपभोगण्याचा सामर्थ्य त्यांच्यामध्ये Turn होतं. with me, I will explain you. Genesis chapter 1 verse 28. उत्पत्ती याचा पहिला अध्याय 28 वचन. Genesis chapter 1 verse 28. And God blessed them and said unto them, Be fruitful and multiply and replenish the earth and subdue it and have dominion over the fish of the sea, over the fowl of the air and over every living thing that moveth upon the earth. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रुपीत व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. Is God, when God created Adam and Eve, म्हणजे देवाने ज्यावेळेस आदाम आणि हवेला निर्माण केलं, God blessed them. देवाने त्यांना आशीर्वादित केलं. God charged them to have subdue it and have dominion over them. आणि देवाने त्यांना अशा प्रकारे आशीर्वादित केलं की फलद्रुपीत व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी सत्तेखाली आणा. What is the meaning of that? त्याचा अर्थ काय आहे? Is God charged them to turn the whole of the creation into the place where God can be known and enjoyed. आणि मग देवानं त्यांना अशा प्रकारे निर्माण केलं, अशा प्रकारे त्यांना घडवलं की त्यांनी संपूर्ण सृष्टीला अशा प्रकारे निर्माण करावं की जिथं ते देवाला ओळखतील आणि देवाच्या उपस्थितीचा आनंद ते घेतील. Let us read Genesis chapter 2 verse 15 and 16. And the Lord God took the man and put him into the garden of Eden to dress it and keep it. And the Lord God commanded the man, saying, Of every tree of the garden thou mayest freely eat. उत्पत्ती याचा दुसरा अध्याय 15 आणि 16 वचन. परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेवले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा. See, 50th verse, he says, the Lord God took the man and put him into the garden. आणि मग 15 वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की देवानं त्या आदामाला मनुष्याला घेतलं आणि एदेन बागेमध्ये नेऊन ठेवलं. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. See, it is God, the Lord God took the man in the garden. आणि देवानं त्या मनुष्याला त्या एदेन बागेमध्ये नेऊन ठेवलं. So, to relating with God, it was so natural. आणि मग देवाशी ज्यावेळेस आम्ही त्याचा संदर्भ लावतो त्यावेळेस हे खूप सहज असं आहे. No, when God took Adam and Eve, it was so natural that the relation they had was so close and natural. आणि मग ज्यावेळेस देवाचे आणि आदामाचे जे नातेसंबंध आहेत ते खूप सहज आणि साहजिक असे आहेत. Nothing hindered them. आणि कुठल्याच गोष्टी तिथं लपवाछपवी नाही. Adam walked with God, God walked with Adam. आणि मग देव आदम जो आहे तो देवाबरोबर चाललेला आहे, देव आदमाबरोबर चाललेला आहे. But after the event of Genesis chapter 3, Adam and Eve disobeyed God. पण उत्पत्तीचा जो तिसरा अध्याय आहे तिथं आल्यानंतर आम्ही बघतो की आदामाने आणि हवेनं देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे. Of course, everything gets so much harder. आणि मग नंतर खूप सर्व गोष्टी खूप कठीण अशा होऊन बसल्या. That's why today we feel that it is a sin has separated us from God. आणि म्हणून आपण म्हणतो आणि आपण त्याचा अनुभव पण घेतो की पाप आहे, ज्या पापामुळं देवापासून आपण विभक्त झालेले आहोत. Isaiah 59:2 says it is our iniquities has separated us from God. Between us and God, it is like a wall between us. आणि मग यशाया 59 अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे, बघतो आपण की आमचे जे अशुद्धपणा आहे, आमचे जे पाप आहे त्यापासून आम्ही देवापासून विभक्त झालेलो आहोत आणि आमच्यामध्ये आणि देवामध्ये ती आडभिंत तयार झालेली आहे. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. Dear people of God, from the opening chapter of the Bible, God makes it clear. आणि माझ्या प्रियानो, सुरुवातीपासून उत्पत्तीपासूनच देव
प्रत्येक गोष्टीचा उलगडा आम्हाला करत आहे. स्पष्ट करतो that humanity was created to enjoy life with God. आणि मग मनुष्य मात्राला ह्यासाठी निर्माण केलं आहे की त्यांना आपल्या जीवनाचा देवाबरोबर उपभोग घ्यावा, आनंद करावा. Do you understand? I repeat it again. आणि मी पुढे सांगतो, From the opening chapter of the Bible, God makes it clear that humanity was created to enjoy life with God. आणि मग उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायापासूनच देव आम्हाला खूप स्पष्ट करून इथं सांगतो की मनुष्याची निर्मिती ह्याचसाठी झालेली आहे की त्यांना आपल्या जीवनाचा यथेच्छ आनंद उपभोगावा, पण तो देवाबरोबर भोगावा. But exactly we are doing opposite. पण आम्ही अगदी त्याच्या उलट करतो. We want to enjoy our life but without God. आम्हाला आपल्या जीवनाचा आनंद उपभोगायचा असतो, पण देवाशिवाय आम्हाला We उपभोग. want all blessings, we want all everything we want, but we don't want God. आम्हाला आशीर्वाद पाहिजे, भरभराट पाहिजे, आरोग्य पाहिजे, सगळं काही पाहिजे, पण देव मात्र नको आहे. You know, I have learned in early youth life one beautiful secret. आणि मग आमच्या तरुणपणामध्ये ज्यावेळेस मी खूप सुंदर असं गुपित मी शिकलो. You know, many times, पुष्कळ वेळा small children, now Anush is there, you can see that. You know, some, our relatives, nearby relatives, maybe uncle, auntie, mama, mommy, kaka, whoever it is, some people have got that habit. That is good, nothing wrong. आणि मग लहान लेकरं आम्ही बघतो आणि प्रत्येकाचे एक नातेसंबंध असतो. अनुष आपल्यामध्ये आहे लहान, आपल्याला माहितीये. प्रत्येकाचे एक काका, काकी, आजी, आजोबा, प्रत्येक एक नाते आपल्यामध्ये असतात. So whenever they come to visit us or visit our family, आणि ज्यावेळेस जे ते नातेवाईक आपल्याकडे येतात, भेटण्यासाठी येतात, so as soon as they come, they will remove, they know they love, you know, children love the chocolates, so they will remove the chocolate and give to the children. आणि मग जसं ते येतात, प्रत्येक जण आपण लहान लेकरांच्या वरती प्रेम करतो, लेकरांच्या बद्दल आपल्याला आकर्षण असतं, आणि आल्या आल्या आपला खिशात आपला हात घालून आपल्या एक चॉकलेट काढून ते लेकराला देतात. Or whether Aji or ladies, if they will remove the from purse and give the chocolate to the child. किंवा आजी असेल किंवा स्त्रिया ज्या असतील आपल्या पर्स मधून काढून त्या लेकराला देतील. So the children know one thing, they learn only one thing. आणि मग म्हणून लेकरांनी एक मात्र शिकलेलं असतं, एक गोष्ट लक्षात ठेवलेली असते. Whenever they come, they will give me chocolate. आणि जेव्हा केव्हा ते येतील ते मला चॉकलेट देतील. You get the point? But when suppose they have forgotten to bring the chocolate, पण समजा एखाद्या वेळेस ते चॉकलेट आणायला विसरले, when they come, you know, they will be looking, if the ladies, auntie, uncle, some auntie is there, the granny is there, they will be looking at their purse. When they will put their hand in the purse, they will take out the chocolate. आणि मग ज्यावेळेस ते येतात, ते लेकराचं लक्ष त्या पर्स कडे असतं की कधी त्या पर्स मध्ये हात घालतात आणि कधी मला चॉकलेट देतात. Or uncle or grandfather comes, you know, they will be waiting when they will put their hand in the pocket and take out the chocolate and give it to me. आणि मग किंवा अंकल आले किंवा आजोबा आले तर ते त्यांच्याकडे बघत राहतात की कधी एकदाचा हात खिशात जातो आणि तिथून चॉकलेट येतं. Children are after children. चिल्ड्रन लेकरे ही लेकरच असतात. You know, they are so innocent. ते खूप निरागस अशी मुलं. Sometimes they are not so much attached. They are attached because of the chocolate. आणि कधी कधी ते इतके तुमच्याशी जुळून घेत नसतात किंवा इतके तुमच्याशी जोडले गेलेले नसतात, पण ते तुमच्या चॉकलेटमुळे तुमच्याकडे येत असतात. They will be looking at your hands, not you. ते तुमच्या हाताकडे बघत राहतात, तुमच्याकडे नाही. They don't want you. They want the hand. From hand, you remove from your pocket something, chocolate and give it to me. आणि मग त्यांना तुम्ही नको असता, तुमचा हात पाहिजे असतो, जो हात तो चॉकलेट घेऊन त्यांना मिळत असतो. Most of the time we are also like that. पुष्कळ वेळा आम्ही सुद्धा तसेच असतो. We want God's hand. That's it. आणि आम्हाला देवाचा हात पाहिजे. We want God to bless us. आम्हाला आमची इच्छा असते देवाने आम्हाला आशीर्वादित Bless करावं. my wife. माझ्या पत्नीला आशीर्वादित Bless कर. my husband. माझ्या पतीला आशीर्वादित Bless कर. my children. माझ्या लेकरांना आशीर्वादित Bless कर. my business. माझ्या व्यवसायाला आशीर्वादित कर. Bless my job. माझ्या कामाला आशीर्वादित कर. Bless. आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. Bless my pocket. माझ्या पर्सला आशीर्वादित कर. We want only God's hand. आम्हाला फक्त देवाचा हात हवा आहे. Let your hand be upon me. आणि तुझा हात माझ्यावरती असू दे. But do we really love God? पण काय खरंच तुम्ही देवावर खूप प्रेम करता You know, का? that's what I'm trying to say. From the beginning chapter of the Bible, God makes it very clear that humanity was created to
enjoy their life with God. आणि म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की उत्पत्तीपासूनच हे खूप स्पष्ट करून देवानं आम्हाला सांगितलेलं आहे की मनुष्य मात्राला निर्माण यासाठी केलेलं आहे की त्यांना देवाबरोबर सहभागिता करावी, देवाबरोबर आपल्या जीवनाचा आनंद उपभोगावा. I don't know about you, मला माहित नाही तुमच्याबद्दल, but I enjoy my life with God. कारण मी माझं जीवन देवाबरोबर त्याचा आनंद उपभोगतो. I don't care about the earthly, worldly things. आणि मी कधीच जगिक गोष्टींचा किंवा जगिक गोष्टींबद्दल विचार करत नाही किंवा त्याची काळजी करत नाही. I say it. मी म्हणतो Anything, everything for my Lord. काहीही काहीही आणि कसंही देवासाठी. Let me tell you an example. आणि एक उदाहरण सांगू द्या. Can you see this tie? काय तुम्ही हे टाय पाहता? I'm from my wife knows. Since she is married to me, she knows everything. आणि माझ्या पत्नीला सर्व काही माहिती आहे. But I don't know whether she knows how much I spend for the ties. पण मला हे माहित नाही की तिला हे माहिती आहे की टायसाठी मी किती खर्च केलेला आहे. You know, I'm found of, God has blessed me. You always see this is my treasure. आणि तुम्ही नेहमीच बघता ह्या गोष्टी माझ्याकडे असतात, मी लावलेले. हे माझं धनसंपत्ती आहे. This is my treasure. ही माझी धनसंपत्ती. This is my real treasure. आणि ही माझी खरी धनसंपत्ती आहे. You know, we don't get in India so easily these Christian ties. आणि मग ह्या प्रकारचे टाय जे आहेत वचन लिहिलेले वगैरे आपल्याला इंडियामध्ये सहज उपलब्ध होत नाही. At a time I bought 10 of these ties. आणि एकाच वेळेला मी अशा प्रकारचे 10 टाय घेऊन आलो. It is not a 50 rupees tie. आणि मी 50 रुपयाची टाय नाहीये. It costs 550 rupees for this tie. आणि मग हे 550 रुपयाचा एक टाय आहे. Do you understand? तुम्हाला समजतं? I enjoy my life in the Lord. आणि मी माझं जीवन देवामध्ये मी आनंद उपभोगतो त्याचा. I don't care about when I invest in God's kingdom. आणि मी कधीच विचार करत नाही ज्यावेळेस मी देवाच्या राज्यामध्ये पेरणी करत असतो. What I have, what I am, it is because of Him. आणि जे काही माझ्याकडे आहे, जे काही मी आहे ते त्याच्यामुळे आहे. From the beginning, very early age, I think almost now 38, 39 years you can say that I've been putting these batches and tie. That's what I love that. आणि मी खूप तरुणपणामध्येच साधारण 38-39 वर्ष झाली असतील आता हे अशा प्रकारचे टाय आणि बॅचेस मी वापरत आहे. In Mumbai, one pastor was calling me, I am a moving billboard. आणि मग एक मुंबईमध्ये जे पास्टर होते ते मला मुव्हिंग बिलबोर्ड म्हणजे बोर्ड एक ऍडव्हर्टाइजमेंटचा बोर्ड असं बोलायचे. Understand? Advertising board on the roads nowadays we got this style now. On the car or in the Jeep, they have a big billboard and advertisement. They do advertise, company advertise. आणि मग आजकाल ही स्टाईल आहे गाडीवरती, रिक्षावरती किंवा त्याच्यावरती आपण अशा प्रकारचे ऍडव्हर्टाइजचे शब्द किंवा बोर्ड्स आपण बघतो. This body is the temple of the Holy Spirit. आणि हे जे बोर्ड आहे किंवा हे जे शरीर आहे ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. I make sure that from this body let His name be glorified. आणि मी नेहमीच याची काळजी घेत असतो की ह्या शरीराच्या द्वारे देवाचं नावाचं गौरव होईल. Before coming to the Lord, I have told you this. When I was in 7th, I didn't had my dad didn't had a finance to spend for me my school clothes. आणि मग ज्यावेळेस मी 7वी मध्ये होतो त्यावेळेस माझ्या वडिलांच्याकडे इतका पैसे नसायचे की माझ्या शाळेच्या सगळ्या गोष्टी ते मला उपलब्ध करून देऊ शकतात. I have one alpha bag, suitcase, such a size suitcase, I think similar to this size. आणि मग माझ्याकडे तशा एक वेळेची अल्फा छोटीशी बॅग होती, सुटकेस होती. In those days it was the best bag and somebody presented me because I was going for the ministry. It costed in 93. It was 700 rupees that bag cost. आणि मग त्यावेळेस एक उत्तम अशी बॅग सुटकेस ती होती. कोणीतरी मला भेट म्हणून ती दिली होती कारण मी सेवेसाठी बाहेर पडत होतो. That suitcase and one cartoon box. That's all I had with me. आणि मग ती एक सुटकेस आणि एक छोटासा बॉक्स जो आहे त्यामध्ये तेवढंच मी माझ्याकडे घेऊन बाहेर That's पडलो. how I began my spiritual ministry. आणि अशा प्रकारे मी माझ्या आत्मिक सेवेची जी सुरुवात केली. Yakub brother once when we shifting he said, जर जास्त सामान होते तुमच्या.
आणि ज्यावेळेस आम्ही घर बदलत होतो आणि सामान ठेवत असताना याकूब ब्रदर एकदा म्हणाले होते, की सामान जरा जास्तच आहे पास्टरांचं. See, that is God. हे देवाची So कृपा आहे. I don't crave after the things of the world. आणि मी जगिक गोष्टींच्या पाठीमागे कधीच गेलो नाही. In fact, yesterday night I was talking with my wife, you can ask. आणि मग काल रात्रीच मी माझ्या पत्नीशी बोलत होतो, तुम्ही विचारू शकता. You know, how come people don't understand? We are not going to take anything from this world. आणि मग कसं लोकांना हे समजत नाही की आम्ही जगामधून इथून काहीच नेणार नाहीये, Still we crave for the things of the world. तरी आम्ही जगिक गोष्टींच्या मागं लागलेलो असतो. That's why God's scripture is very clear unto us. आणि म्हणून देवाचं वचन खूप स्पष्ट आहे आमच्यासाठी. Before God, when God created Adam, आणि ज्यावेळेस देवानं आदमाला निर्माण केलं their relationship was so natural and unhindered. आणि मग त्यांचं नातेसंबंध खूप नैसर्गिक आणि बांधलेलं असं होतं. Unhindered. No, nothing could कुठली separate. गोष्ट त्याच्यामध्ये लपवाछपी नव्हती, No. आडभिंत नव्हती. There was no mediator. There was no PA for God. Then you have to approach personal assistant. Then God. Nothing was there. आणि त्यांच्यामध्ये कोणी मध्यस्थ नव्हता, कोणी पीए त्यांच्यासाठी नव्हता की देव त्याला सांगायचं आणि मग आदामापर्यंत यायचं, अशा कोणत्या गोष्टी नव्हत्या. But God's grand plan for His people, for us, and this world remains the same till today. पण देवाच्या ज्या दैवी योजना आहेत त्याच्या लोकांसाठी, आपणासाठी आजही तशाच आहेत. But suddenly way of God is been hindered little by obstacles. आणि मग अचानक देवाच्या मार्गापर्यंत जाण्यासाठी काही अडखळण आमच्यासाठी असते. Relating to God before was very easy, but now is replaced with the struggles. आणि देवाशी संवाद साधणे, देवाशी नातेसंबंध निर्माण करणे आधी खूप सहज होतं, पण आता त्यामध्ये खूप संघर्ष आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, so much we suffered in our family life. आणि आमच्या पारिवारिक जीवनामध्ये आम्ही खूप त्रास सहन केलेला आहे. In my life personally, I struggled a lot आणि माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी खूप त्रास सहन केलेला आहे, because of the witchcraft. कारण त्या करणीमुळं. So much we went here and there and spent a lot of money. आणि पुष्कळ इकडं जा तिकडं जा, पुष्कळकडे आम्ही गेलो, पुष्कळचा पैसा आम्ही खर्च केला. I knew there is a God. आणि मला हे ठाऊक होतं की देव आहे. Where He is, who He is, I didn't know. तो कुठं आहे, कोण आहे हे मला माहित नव्हतं. I knew somewhere He is far from us. आणि एक गोष्ट मला माहिती होती की कुठं तर तो आमच्यापासून लांब आहे. But thank God today, पण आज देवाला धन्यवाद देत आहे. I call Him today as a Dada, Abba, Father. पण आज मी त्याला माझा पिता, माझा बाप म्हणून हाक मारते. Dear people of God, when Adam and Eve disobeyed God, माझ्या प्रियानो, ज्यावेळेस आदाम आणि हवेनं देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, they were chased out of the Garden of Eden. आणि मग त्यांना त्या एदेन बागेतून बाहेर घालवण्यात आलं. Then they had a Cain and Abel. मग त्यांना काईन आणि हाबेल झाला. Then they had another child, that is Seth. आणि मग त्याच्यानंतर त्यांना अनेक मुलं झाली, पण त्यानंतर त्यांना शेत नावाचा आणखीन एक मुलगा झाला. Seth had a son called Enos. आणि मग शेतला इनॉस झाला. Turn with me to Genesis chapter 4, उत्पत्ती याचा 4 अध्याय 26. 26 वचन. And to Seth, to him also there was born a son, and he called his name Enos. Then began men to call upon the name of the Lord. शेत याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. Now why Enos began to call upon the name of the Lord? आणि मग अनोश हा का देवाच्या नावाने ओळखला जाऊ लागला? Why he started praying to God? का तो देवाला प्रार्थना करू लागला? Why not before that Cain, Abel, and we see Seth? We never read about them. They started calling upon the name of the Lord. मग का त्याच्या आधी मग काईन असेल, हाबेल असेल, शेत असेल, त्यांनी प्रार्थना केलेली आम्हाला कुठं तिथं दिसत नाही किंवा तिथं नमूद नाहीये. Man had become frail and mortal. आणि मनुष्य अशक्त आणि मरणजीवी झाला. By the time Enos born, human being realized that their life was limited and
recognized their need for God. आणि ज्यावेळेस अनुषचा जन्म झाला त्यावेळेस मनुष्य मात्राला हे समजून आलं की त्यांचं जीवन जे आहे ते मर्यादित आहे आणि त्यांना देवाची गरज आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, we also need to realize, आम्हाला सुद्धा हे जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, we need to recognize आम्हाला हे समजलं पाहिजे that we need God. की आम्हाला देवाची गरज आहे. We are weak. आम्ही अशक्त आहोत We are mortal. आणि आम्ही मरणासन्न आहोत. एक दिवस आम्हाला हे सोडून जावं लागणार आहे Our life has become very short. आणि आमचं जीवन खूप छोटं झालेलं आहे. We need God. आम्हाला देवाची गरज आहे. When they realized that, ज्यावेळेस त्यांना हे समजून आलं, they started. I thank God for Enos's life. आणि त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. मी देवाला धन्यवाद देतो अनुषच्या जीवनासाठी. He realized त्याला समजलं we need God. आम्हाला देवाची गरज आहे. We are weak. आम्ही अशक्त आहोत. So from the time of Enos, the prayer began. आणि मग अनुषच्या वेळेपासून, अनुषच्या ह्याच्यापासून प्रार्थनेची सुरुवात झाली. There scripture says Enos called the name of the Lord. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं की अनुषला देवाच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं. I said it that the prayer began. आणि मी म्हणेन की प्रार्थनेची सुरुवात झाली. Listen carefully once again. लक्षपूर्वक ऐका पुन्हा ऐकू. At the time of Enos, prayer began. They started concentrating God and started praying to God. आणि मग अनुषच्या जन्मापासून किंवा अनुषच्या पिढीपासून प्रार्थनेची सुरुवात झाली. त्यांनी देवावर आपलं लक्ष केंद्रित केलं, देवाचा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. Please pay attention. I will make it now very clear here now. आणि मग कृपा करून लक्ष द्या. मी खूप स्पष्ट करून इथे सांगत Now आहे. here we read that Enos started calling on the name of the Lord. आणि मग इथं आम्ही बघतो की अनुषला देवाच्या नावाने ओळखले जाऊ लागले. Enos started calling on the name. Anosh देवाचा धावा करू लागला. Why he didn't pray? Why he called on the name of the Lord? आणि मग का त्याने प्रार्थना केली नाही, का त्याने देवाचा धावा केला? I come back to the point where I began. आणि मी पुन्हा त्या पॉइंट वरती येतो जिथं मी सुरुवात केलेली आहे. You know, when David says, I call upon the name of the Lord, ज्यावेळेस दावीद म्हणतो की मी देवाचा धावा केला, means now he has, in the prayer, he has focused on the specific purpose and reason. आणि आता तो प्रार्थनेमध्ये एका विशेष अशा उद्देशावरती आणि विशेष अशा कारणावरती त्याने आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. Let us go back to the Psalm 103 verse 2. आणि मग स्तोत्र संहिता याचा 103 आणि दुसऱ्या वचनावरती आम्ही लक्ष केंद्रित करूया. Bless the Lord, O my soul, and forget not his benefits. आणि हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याने केलेले सर्व उपकार विसरू नकोस. And 106 in Psalm, like David says, that what shall I render unto the Lord for all his benefits in my life? आणि मग 116 वचनामध्ये जसं दावीद म्हणतो की मी हे माझ्या जीवा मी देवाच्या उपकारापासून कसा उत्तराई होऊ. So now David has focused himself, not a general prayer, but focus himself, because Lord has done so much for me, then now I will call. I will specifically focus myself on what Lord has done and thank him. आणि म्हणजे दाविदानं आता त्याला विशेष गोष्टीसाठी त्याने आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे, देवावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे की देवानं माझ्यासाठी जे काही केलेलं आहे त्याच्यामधून, त्याच्या उपकारामधून मी कसं उत्तराई होऊ. So Enos began to call on the name of the Lord. आणि मग त्याला हे समजलं की देवाकडे Enos. धावा केला पाहिजे. अनुषनं देवाचा धावा केला. Why did he do that? कारण का त्याने हे केलं? He focused himself. त्याने स्वतःला लक्ष केंद्रित He केलं. understood. त्याला समजलं. He recognized. त्याला हे लक्षात आलं Now we are weak. कारण आपण आता अशक्त आहोत. Because my forefathers, my parents, Adam and Eve,
disobeyed God. कारण माझ्या पूर्वजांनी, माझ्या आई वडिलांनी देवाच्या इच्छेचा अनादर केला, त्याची अवज्ञा केली. They are been separated from God. ते देवापासून विभक्त झालेले Now आहेत. we are weak. आता आपण अशक्त आहोत. Our life is short. आपलं जीवन हे छोटं आहे. So he focused himself to God and called upon the name of the Lord. आणि मग त्याने स्वतःला देवावरती, आपलं लक्ष देवावरती केंद्रित केलं आणि देवाचा धावा करायला सुरुवात केली. Prayer is having communication with God. आणि प्रार्थना जी आहे देवाबरोबर संवाद साधण्याची But गोष्ट आहे. calling on the name of the Lord is being very specific for the what you are going to thank God for. आणि मग देवाचा धावा करणे याचा अर्थ की खूप अशा उद्देशाने ते आहे की काय गोष्टीसाठी तुम्ही देवाकडे अपेक्षा करत आहे, तुम्ही देवाकडे बघत आहात. That is why we see calling on the name of the Lord, and after we see throughout the scriptures, Abraham, Isaac, Moses, David, and many others, they started calling on the name of the आणि Lord. म्हणून बघत आहे आपण की अनुष नंतर ज्यावेळेस देवाचा धावा ते अनुष्ण केला त्यानंतर बरेचसेच पिढ्यानपिढ्या, मग अब्राहम असेल, इसाक असेल, दावीद असेल, बऱ्याचशाच लोकांनी देवाचा धावा केला. We read even New Testament in Acts of Apostles chapter 2. आणि आम्ही नव्या करारामध्ये सुद्धा आम्ही पाहतो की प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय Verse 21, Acts 2:21. आणि 2रा अध्याय आणि 21वे वचन. And it shall come to pass that whosoever shall call on the name of the Lord shall be saved. आणि तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल. Means when you realize that I am fallen. आणि मग ज्यावेळेस तुम्हाला हे समजून येणार आहे की मी पापी आहे, Oh, I am weak. मी अशक्त आहे, Oh, my life is short. माझं जीवन खूप छोटं आहे Without God, my life is meaningless. आणि मग देवाशिवाय माझं जीवन निरर्थक आहे. So then I focus on the name of the Lord. आणि मग मी माझ्या देवावरती किंवा देवाच्या नावावरती आपण आपलं लक्ष When केंद्रित we करणार आहोत. call upon the name of the Lord, ज्यावेळेस आम्ही देवाचा धावा करणार आहोत the scripture says we shall be saved. आणि मग वचन आम्हाला सांगतं की आपल्या तारण होणार आहे. Now David in 100 and Psalm 16, that's why he said, आणि म्हणून दावीद 116 स्तोत्रामध्ये म्हणतो, what shall I render unto the Lord for all his benefits towards me? आणि मग देवाच्या सर्व उपकारांमधून मी कसं त्याचा उत्तराई होऊ. He said, I will take up the cup of salvation तो म्हणतो की मी तारणाचा प्याला माझ्या हातामध्ये घेईन and call upon the name of the Lord. आणि मग देवाचा धावा मी करेन. Dear people of God, माझ्या प्रियानो, render unto God for his benefits in our life. आणि मग देवाचं जे त्याच्या उपकार जे आहेत आमच्या जीवनामध्ये जे त्याने केलेले आहेत त्यामधून तुम्ही उत्तराई होण्यासाठी Be focused on calling on the name of the Lord. आणि मग देवाचा धावा तुम्ही करा, त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. As Enos recognized in his life आणि जसं अनुषला त्याच्या जीवनामध्ये कळून आलं that there is a need, ही गरज आहे that I need to call on the name of the Lord की मी देवाचा धावा केला पाहिजे for a specific purpose. एका विशेष अशा उद्देशासाठी. But praying is all the time. प्रार्थना ही नेहमीच आहे. Praying is just talking and communicating with God. आणि प्रार्थना म्हणजे आपण देवाशी बोलणं, त्याच्याशी संवाद साधणं आहे. But calling on the name of the Lord, in our life there is a specific need. You desire something to do for the Lord. आणि मग आमच्या जीवनामध्ये एका विशेष अशा उद्देशाची आम्हाला गरज आहे आणि त्या देवापासून आम्हाला काहीतरी गोष्टींची गरज आहे. When David says, God has done so much for me, आणि ज्यावेळेस दावीद म्हणतो की देवानं पुष्कळशा गोष्टी माझ्यासाठी केलेल्या and he आहेत specifically focuses himself to give back to God what is belongs to God. आणि मग तो विशेष असा त्या उद्देशावरती येतो की देवाला देण्यासाठी जे देवाचं आहे. Many times, most of the times, we want just receive. आणि पुष्कळ वेळा, बऱ्याच वेळा आम्हाला फक्त देवाकडून प्राप्त करायचं असतं. We fast. Many times we fast, आपण उपवास करतो, but specifically for our needs. पण फक्त आमच्या गरजांसाठी, For us, आपल्यासाठी, our family. माझा परिवार. But do we really love the Lord? काय खरंच आम्ही देवावर खूप प्रेम करतो का?
Calling on the name of the Lord not necessarily you have to ask. आणि मग देवाकडं धावा करणे याच्यामध्ये गरजेच नाही की आम्ही फक्त मागितलंच पाहिजे. Oh, you'll just spend time focusing on God and give thanks to the Lord for what He has done. आणि फक्त तुम्ही देवाच्यावरती लक्ष केंद्रित करा, त्याच्याबरोबर वेळ घालवा, त्याला धन्यवाद द्या जे काही त्यानं केलेलं आहे. So, as I explained, He took the cup of salvation. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यानं आपला तारणाचा प्याला आपल्या हातामध्ये घेतला. Just thanking God, giving glory to God, declaring His victory in His life. आणि मग देवाला धन्यवाद देण्यासाठी, त्याचा विजय जो त्याच्या जीवनामध्ये त्यानं दिलेला आहे त्याचा गौरव करण्यासाठी. He is focused on giving God the glory that is calling upon the name आणि of God. त्यानं आपलं लक्ष केंद्रित केलं देवाला गौरव देण्यासाठी. जे काही देवानं त्याला दिलेलं आहे त्याच्या नावाचा त्यानं गौरव केला. Dear people of God, माझ्या प्रियानो, I want to encourage you today. मला तुम्हाला ह्या वेळेस उत्तेजन करू द्या Be focused to God. आणि देवासाठी एक उद्देश आपलं लक्ष केंद्रित करा. We can enjoy our life only and only with God. आणि आम्ही आमच्या जीवनाचा उपभोग घेऊ शकतो, आनंद घेऊ शकतो फक्त आणि फक्त देवाबरोबरच, Not without God. आणि देवाशिवाय नाही.